मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी कमी वेळात हॉटेलसारखे टेस्टी असे समोसे बनवणार आहोत। समोसे करण्याची पद्धत अगदी सोपी आहे। एकदा घरी असे समोसे कराल ना तर हॉटेलमध्ये समोसे खायला जाणारच नाही, एवढी सोपी पद्धत आहे। तर यासाठी साहित्य घेतलेलं आहे। इथे मी 5 मोठ्या साईजचे बटाटे बॉईल करून घेतलेले आहे। 1 वाटी वाटाणा हा सुद्धा बॉईल करून घेतलेला आहे। सांबार बारीक चिरून घेतलेला आहे। कढीपत्ता, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट, बारीक चिरून घेतलेली मिरची, धने मी 2 भागात बारीक करून घेतलेले आहे, अद्रकाची पेस्ट, आमचूर पावडर अर्धा चम्मच, ओवा अर्धा चम्मच, जिरं अर्धा चम्मच। मैदा घेतलेला आहे अर्धा किलो। हा मैदा आधी छान चाळून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण ओवा घालू। मैद्यामध्ये ओवा घातल्याने समोसे खाताना खूप छान टेस्टी वाटतात आणि आवरण खूप मस्त क्रिस्पी होतं। तर इथे चवीनुसार आपण मीठ घालू। आता इथे आपण आधी समोस्याच्या आवरणाची तयारी करून घेऊ। तर इथे मी 4 चम्मच, मोठ्या चम्मचने 4 चम्मच कडकडीत तेल टाकलेलं आहे। मैद्यामध्ये जेवढं जास्त तेल टाकू ना तेवढीच आपली समोस्याची वरचं आवरण आहे ना खूप मस्त खुसखुशीत होतं। त्यामुळे तेल टाकताना कंजूसी करायची नाही। तर इथे मी अगदी थोडं थोडं करून तेल टाकत आहे। तर हे मैदा आहे ना थोडा गरम आहे, त्यामुळे इथे मी चम्मचचा वापर करत आहे। अशा प्रकारे पूर्ण मैद्याला छान तेल लागायला पाहिजे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। परत मी इथे तेल टाकत आहे। मैदा भिजवताना हातामध्ये असा गोळा व्हायला पाहिजे, तरच आपल्याला असं समजून येते की आपला हा मैदा अगदी पाहिजे तसा छान तेल लागलेला आहे याला। तर बघू शकता इथे पूर्ण मैद्याला छान तेल लागलेलं आहे आणि हातात पकडल्यावर असा गोळा तयार होतो आहे, म्हणजेच आपला मैदा इथे अगदी व्यवस्थित झालेला आहे। म्हणजे तेल जेवढं पाहिजे तेवढं तेल इथे लागलेलं आहे। तर आता इथे आपण पाणी थोडं थोडं घालू, खूप जास्त पाणी एकाच वेळेस घालायचं नाही आणि खूप पातळ असं हे मिश्रण भिजवायचं नाही। आपण पोळीचं पीठ घेतो ना त्यापेक्षा घट्टसे भिजवायचं आहे आणि खूप मळायचं नाही आणि चोळायचं नाही, अगदी असं वरवरच हे आपल्याला भिजवून ठेवायचं आहे हा मैदा। तर इथे हा गोळा तयार झालेला आहे। आता 20 मिनिटासाठी आपण हा ठेवून देऊ। आता बॉईल केलेले आलू आपण मॅश करून घेऊ। बघू शकता इथे आलू सुद्धा मॅश झालेला आहे। खूप जास्त मॅश करायचे नाही आलू, म्हणजेच बटाटे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊ, कढीपत्ता घालू, बारीक चिरून घेतलेला मिरची घालू, अद्रकाची पेस्ट, या फोडणीमध्ये अद्रकाची पेस्ट घातल्याने समोसे खायला खूप मस्त वाटतात, तर पेस्ट नक्की घाला। आता वाटाणे घालू, हळद घालू, लाल तिखट, गरम मसाला, धने घालू। धने अशा प्रकारे मी ठेचून घेतलेले आहे। चवीप्रमाणे मीठ घालू आणि हे कमी गॅसवर छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालू हे बारीक करून घेतलेले बटाटे। तर इथे आपल्याला भाजी करून घ्यायची आहे, म्हणजे समोस्याची ही भाजी तयार करून घ्यायची आहे। अगदी कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते, खूप जास्त मेहनत लागत नाही आणि समोसे बनवायला सुद्धा खूप मेहनत लागत नाही। आता वरून आमचूर पावडर घालू आणि मस्त हिरवा कंचाचा सांबार घालू। तर इथे आपली ही समोस्याची भाजी तयार झालेली आहे। बघू शकता मस्त सुगंध येत आहे इथे।
ही भाजी थंड व्हायला ठेवून देऊ. तर आता इथे 20 मिनिटसुद्धा झालेले आहे. मैदा छान मुरलेला आहे. आता परत चोळून घेऊ आणि एक एक गोळा करून आपण याच्या लाट्या लाटून घेऊ. अगदी सोप्या पद्धतीने हे समोसे बनवता येतात. लाटीसुद्धा खूप सोप्या पद्धतीने करता येते. तर एक छान गोळा घेतलेला आहे आणि याची एक लाटी लाटून घेऊ. तर जाडसर अशी ही लाटी लाटून घ्यायची आहे. खूप पातळ करायची नाही आणि ओव्हल शेपमध्ये आपल्याला हे लाटायची आहे. एकदा जर हे समोसे घरी कराल ना तर तुम्ही नेहमी कराल. इतके पटकन होतात आणि खायला सुद्धा खूप मस्त वाटतात. बघू शकता अशा प्रकारे मी ही लाटी लाटून घेतलेली आहे. बघा खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही. आता मधून आपण ही लाटी कट करून घेऊ. तर इथे मी 2 भागामध्येही कापून घेत आहे. इथे आपले 2 समोसे होणार आहे या लाटीमध्ये. अगदी सोप्या पद्धतीने आपण ही लाटी फोल्ड करून घेऊ. तर बघा सेंटरवर मी दोन्ही साईडच्या सेंटरवर अशी फोल्ड करून घेतलेली आहे आणि याच पातीवर दुसरी पाती ठेवायची आहे आणि असा सेंटर मिळवायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही समोस्याची लाटी तयार झालेली आहे. आता यामध्ये ही तयार झालेली भाजी आपण टाकून देऊ. आणि या आतमध्ये ना पाणी लावू. आतल्या बाजूनी असं पाणी लावायचं आणि अगदी समोरची फोल्ड आहे ना त्याच्या अगदी समोर एक फोल्ड करायची आहे आणि अशा प्रकारे हे पॅक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने हा समोसा आपला बनून तयार झालेला आहे. बघू शकता हा समोसा असा ठेवल्यावर असा उभा राहायला पाहिजे म्हणजे समजायचं की आपला समोसा अगदी हॉटेलसारखा झालेला आहे. बघू शकता मस्त आकार आलेला आहे समोस्याचा. अगदी सोप्या पद्धतीने हा समोसा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मी सर्व समोसे करून घेत आहे. आता गॅसवर तेल ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करायचं आहे आणि कढईमध्ये तेल न खूप जास्त तेल टाकायचं आहे जेणेकरून आपले समोसे पूर्ण डुबायला पाहिजे या तेलामध्ये. आणि कडकडीत तेलामध्ये आपण हे सर्व समोसे पण टाकून देऊ. कमी गॅसवर आपल्याला हे छान नंतर शिजवून घ्यायचे आहे. पण आधी सुरुवातीला तेल छान कडकडीतच पाहिजे आहे. एकदा हे समोसे तेलामध्ये टाकले की आपल्याला कमी गॅसवर 15 मिनिटपर्यंत छान शिजवून घ्यायचे आहेत समोसे. तर बघू शकता इथे 15 मिनिट झालेले आहेत. समोस्याचा कलरसुद्धा बदललेला आहे. एकदा हे समोसे तेलामध्ये टाकल्यानंतर बिलकुल झारा वापरायचाच नाही. हे कमी गॅसवर छान शिजू द्यायचे, नाहीतर समोस्याला बबल्स येतात आणि ही पाती न व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे अगदी शेवटीच झारा लावायचा आहे. तर बघू शकता आपले समोसे इथे तयार झालेले आहे. रंग बघा अगदी हॉटेलसारखे हे समोसे झालेले आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल असे मस्त हे समोसे तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती मस्त हे समोसे झालेले आहेत. अशाच प्रकारे मी बाकी समोसेसुद्धा तळून घेत आहे. आता याच तेलामध्ये आपण मिरचीसुद्धा तळून घेऊ. तर मिरचीला मी आधीच कट करून घेतलेले आहे. मिरचीला कट करून घेतले नाही ना तर मिरची तेलामध्ये गेली तर अंगावर उडू शकते. त्यामुळे मिरची तळताना आधी कट करून घ्यायची, नंतरच तेलामध्ये टाकायचे. तर ही समोस्याची दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेत आहे. जसे दिसायला सुंदर दिसत आहे ना तसेच खायलासुद्धा मस्त टेस्टी असे वाटणार आहे. नक्की तुम्ही करून बघा. एकदा केले तर तुम्ही नेहमी कराल असे हे समोसे. अगदी सोप्या पद्धतीने ही समोसेची रेसिपी आहे. आता ही मिरची आपण काढून घेऊ
आणि हे समोसेसुद्धा आपण काढून घेऊ. तर इथे आपले समोसे मस्त खायसाठी तयार झालेले आहे. आता एक समोसा मी तुम्हाला दाखवते. अगदी कुरकुरीत आणि छान क्रिस्पी असे झालेले आहेत. चम्मचने आपण आवाज करू बघा, अगदी कुरकुरीत आणि कडक मस्त झालेले आहे. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.